जय मारवाड़, जय जिनेंद्र। मैं आपने हमारा सभी राजस्थानी भाई जो अठे संभाजीनगर में रहवे वाना मैं नम्र विनंती कर रहा हूँ कि माका या जो कल जो होने वालो मतदान है यो मतदान माका चंद्रकांत जी खैरे साहब जाकी निशानी है मशाल और बटन नंबर 1 याना आप देकर याना ज़्यादा से ज़्यादा वोट्स थाका वोट्स हुए ज़्यादा से ज़्यादा लीड मिलेंगी वाना थाना या राजस्थानी समाज ने हमारी विनंती है कि यो खैरे साहब ने मतदान करो इस बार और खैरे साहब ने ज़्यादा से ज़्यादा लीड से चुन कर लाओ। नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। आज आपल्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरजी काचवा आहेत। सर, सर्वप्रथम आपलं एनसीएस न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, उद्या 13 मे आणि उद्या लोकसभा निवडणूक आहे सर, तर शिवसेनेची कशी वगैरे तयारी झालेली आहे? तयारी तर सगळी चांगली झालेली आहे। माझ्याकडं पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, भीमनगर, नंदन कॉलनी, आपला छावणीचे सातीवाड हे सर्व आपले वार्डात पुलिंग एजंट वगैरे सगळे तयारी झालेली आहे। पूर्ण बूथवर बसण्याची, बाहेर जे शिवसैनिक थांबणार आहे त्याची सगळी तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे। सर, 2024 मध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना चंद्रकांत खैरे खासदार म्हणून पाहाव्यास मिळणार का? 100% खैरे साहेब निवडून येत आहेत। फक्त आपल्या शिवसैनिकांनी आपली मेहनत घ्यायला पाहिजे। शिवसैनिकांनी मनापासून जर मेहनत घेतली तर 100% साहेब 1.5 लाखाच्या वर लीडने निवडून येणारे याच्यात दुमत नाही। सर, चंद्रकांत खैरे 2024 मध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झाले तर सर नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल असेल जास्तीत जास्त? सर्वप्रथम त्यांचं कल तर राहणार आहे की संभाजीनगरचे जे पाण्याचा प्रश्न आहे ते पाणी प्रश्न कसं मार्गी लावता येईल ते महत्त्वाचा पहिला मुद्दा तो आहे। दुसरा मग बेरोजगारीचा आहे। इंडस्ट्रियल जे आपल्या शहरामध्ये इंडस्ट्री आल्या नाही, नवीन कंपन्या आल्या नाही, तो एक मुद्दा राहील। नंतर शहराचा विकासाचा सर्व बाबीचं ते त्यांना त्याचा एक्सपिरियन्स पण आहे। दिल्लीला ते 4 वेळेस खासदार राहिलेले आहे तर त्यांना सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे। ते सगळे प्रश्न मार्गी लावतील संभाजीनगरचे। सर, आधी शिवसेना एकच होती, आता शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत तर निवडणुकीवर याचा काही फरक पडेल का? काही फरक नाही पडणार। तो गद्दार उभा राहिलेला आहे ज्यांनी 50 कोटी रुपये घेऊन, आणि तो पैठणचा पार्सल आहे, संभाजीनगरचा नाही आहे। तो पैठणचा पार्सल आमच्याकडे दारूचे दुकानं उघडून घेतले, 15-20 दुकानं, लोकाला दारू पाजू लोक मरायले तर त्याला लोक मतदान करतील का? एक तर गद्दार आहे। तर त्याच्यामुळं एक खैरे साहेब एक धार्मिक माणूस, निर्व्यसनी माणूस, जो नॉनव्हेज खात नाही, जो दारू पित नाही, आयुष्यात कधी नाही घेतले त्यांनी कधी, आणि तशा माणसाला लोक बघतील, एका धार्मिक माणसाला काय आहे बुंगारी माणसाला बघतील, त्याच्यात काही फरक पडणार नाही। सर, MM पक्षाकडून इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, तर सर आपली लढत कोणासोबत आहे? माझा तर असा अंदाज आहे की आपली लढत इम्तियाज जलीलशी आहे। कारण तसं ते पाहिलं तर मुस्लिम समाज पण भरपूर शिवसेनेला त्यांनी ह्यावेळेस ओपनली सांगून दिलं की संभाजीनगरची मुस्लिम समाज हा बोलतो की आम्ही याच्यासाठी खैरे साहेबाला मतदान करणार आहे की खैरे साहेब इंडिया आघाडीचे उमेदवार आहे। आणि इंडिया आघाडी म्हणजे आज पूर्ण जे भारतीय जनता पार्टीला जे थांबवण्याचं जे काम करणार आहे सत्तेपासून, ते इंडिया आघाडी करणार आहे। आणि ह्या एका माणसाला जर इम्तियाज जलीलला मतदान केलं तर त्यांचं मतदान वाया जाईल। इम्तियाज जलीलला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान, तर तो मतदान वाया नाही जाऊ देता मुस्लिम समाजाने पण असा डिसिजन घेतलेला आहे की आमचं मत आता ह्यावेळेस आम्ही खैरे साहेबाला देणार। तर म्हणजे MM ही भाजपची बी टीम आहे असंच आपलं म्हणणं आहे? असंही असू शकतं, कारण रावसाहेब दानवे त्यावेळेस म्हटले होते की आमची सीट निवडून आणण्यासाठी आम्ही इम्तियाज जलीलला उभं करतो, तर ते असंही होऊ शकतं त्यांचं की भाजपची बी टीम आहे ती। सर, भारतीय जनता पार्टी राजस्थानी प्रकोट म्हणून तुमच्या समाजाचं एक संघटन तयार झालं आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी आमच्या सर्व
राजस्थानी समाजच्या नागरिकाला हात जोडून विनंती करतो, त्यांना जयरामजी की, त्यांना जय जिनेंद्र, त्यांना साष्टांग दंडवत करतो की आपण आपलं जे अमूल्य मत आहे, मला माहिती आहे की राजस्थानी समाजाचं मतदान आजपर्यंत 100% शिवसेनेला मिळालेलं आहे. परंतु आताच काहीतरी असे लोक जे भाजपच्या प्रकोड वगैरेच्या नावानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही पण आपलं मत वाया जाऊ देऊ नका. कारण एक एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक एक आपल्या मतदार आपल्याला जोडायचं आहे. तर त्यांनी कृपया हे राजस्थानी समाजाचं मतदान जे हे बटू द्यायचं नाही. गेल्या वेळेसच जेव्हा सुभाष झांबड उभे राहिले होते त्यावेळेस आमच्या समाजाचं 1 लाख मतदान त्यांना भेटला होता, सुभाष झांबडला, मारवाडी समाजाचा. तर ती चूक पुन्हा होता कामा नये यासाठी मी आमच्या राजस्थानी समाजच्या सर्व नागरिकांना मनापासून मी विनंती करतो की भाजपचा तर इथं कॅन्डिडेट उभा नाही आहे आणि तो भुमरे आहे तर तो आपल्या समाजाचा नाही आहे किंवा तो आपल्या पक्षाचा नाही आहे. आपण नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करत आलात, तर ह्या वेळेससुद्धा आपण चंद्रकांत खैरे साहेबाला, कारण सगळे आपण व्यापारी लोक आहे आणि व्यापाऱ्याचं आपलं जे नेहमीचं सहकार्य ते आपल्याला खैरे साहेबाकडूनच मिळालेलं आहे. तर सगळ्याला माझी विनंती आहे की हे 2-3 जण जे संजय वगैरेंनी जे भाजप प्रकोड वगैरे ते केलं, या भुमरेला बोलून मिटिंग घेतली, ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहे. हे आपलं मत वाया जाऊ देऊ नका. तुमच्या ह्या 2-4 म्हणजे आपल्या समाजाचं मतदान जर समजा ह्या वेळेस डिवाईड झालं तर पुन्हा इम्तियाज जलील निवडून येऊ शकतो, याची आपण काळजी घ्यावी. आपलं मतदान कोणत्याही परिस्थितीत मशाल या चिन्हावर करावं, नंबर 1चं बटन दाबावं. अशी मी सर्व राजस्थानी समाजाच्या लोकाला सगळ्याला मनापासून कळकळीची निवेदन करतो. दुसरी गोष्ट एक अशी आहे की मी सुद्धा राजस्थानी आहे, मी सुद्धा जोधपूरचा आहे आणि मी सैनिक क्षत्रिय माळी समाजाचा अध्यक्ष आहे संभाजीनगरचा. आम्ही 30 वर्षापासून मी नगरसेवक असताना मी कधीही आमच्या समाजाच्या कोणत्याही आपल्या मीटिंगमध्ये म्हणा किंवा कोणत्याही आमच्या समाजाच्या संघटनेमध्ये मी कधी बोललो नाही की आपण शिवसेना राजस्थानी प्रकोड वगैरे. अरे आपण एक मजबूत आपली संघटना आपण जी चालवतो राजस्थानी समाजाची, आपली संघटना आपली मजबूत ठेवावी. आपण कोणाच्या पायावर जाऊन पडावं नाही. जसं आता हे संजयनी भाजपच्या पायावर जाऊन पडले, काही गरज नाही आहे आपल्याला कोणाची. आपण स्वतः आपल्याकडं पक्षाच्या लोकांनी आपल्याकडं विनंती करायला पाहिजे की तुमच्या राजस्थानी समाजाचा 1 लाख मतदान आम्हाला तुम्ही द्या आणि आपण हक्कानं त्यांच्याकडून कोणतंही काम करून घेऊ शकतो. परंतु हे प्रकोड बनवून हे मतं वळवण्याचे जे एक कारस्थान हे करत आहे, पाप करत आहे, यांना माझी विनंती आहे की आपल्या समाजाच्या सर्व राजस्थानी बांधवांना की तुम्ही एकही मत आपलं इकडं तिकडं जाऊ देऊ नका. आपल्या राजस्थानी समाजाचा 100% मतदान आपण सकाळी 7 वाजेपासून लाईनीत लावून आपण करून घ्यावं. कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नये आणि आपल्या खैरे साहेबाला आपण जास्तीत जास्त मतानं निवडून आणावं, हीच मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. सर, उद्या 13 मे लोकसभेची निवडणूक आहे, तर राजस्थानी समाजाचा कौल भाजपकडे जाईल का शिवसेनेकडे जाईल, काय सांगाल? याच्या अगोदर 100% राजस्थानी समाजाचं मतदान जे आहे हे शिवसेनेलाच होत होता. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने आमच्या फक्त ते प्रशांत देसाटा एक नगरसेवक बनवला. बाकी शिवसेनेने, आता तुम्हाला मी आमचे नगरसेवक जे सांगतो, शिवसेनेचा मी 30 वर्षापासून नगरसेवक आहे राजस्थानी समाजाचा. आमचा विकास जैन होता, तो नगरसेवक पण होता, त्यांची मिसेस पण नगरसेवक होती. ते महापौर पण त्यांनी शिवसेनेने त्यांना महापौर केलं. प्रफुल्ल मालानी शिवसेनेचा राजस्थानी समाजाचा नगरसेवक होता. प्रीती तोतला ही सुद्धा नगरसेविका होती, ती पण मारवाडी समाजाची शिवसेनेने बनवलेली.
कला ओझा ही पण शिवसेनेची नगरसेविका होती, महापौर केलं तिला शिवसेनेने. भाजपने कोणाला काय दिलं हो? मी आता कितीतरी आणखी सांगू शकतो. आता नंदकुमार घोडेले हे पण आमच्या राजस्थानकडूनच आलेले आहे. आमचे गजानन बारवाल यांना पण महापौर केलं, हे पण नंदकुमार घोडेला पण महापौर केलं. हे सगळे आमच्या राजस्थानी समाजाचेच आहे. आमचा तो अविनाश कुमार तो पण आमच्या राजस्थानी समाजाचा आहे. कितीतरी मी नावं सांगू शकतो की जे शिवसेनेने त्यांना नगरसेवक पद दिलं. एक फक्त हे जो प्रशांत देसाटा फक्त तो त्याच्या दमवर पण निवडून येऊ शकतो. हे भाजप म्हणून याला एक राजस्थानी समाजचा एक नगरसेवक म्हणून यांनी त्याला दिलेलं आहे संधी. यांनी तर शिवसेनेचा राजस्थानी समाजाचा कौल 100% शिवसेनेसोबत असतो. धनुष्यबाण पहिले होती आमची निशाणी, आता आमची निशाणी मशाल आहे. तर विनाकारण आपलं मत वाया जाऊ देऊ नका. मी सगळ्या राजस्थानी समाजाच्या लोकांना विनंती करतो की आपण कृपया मशाल या चिन्हावर मतदान करा. आणि आपली जी नेहमीची जी परंपरा आहे की आपण जे नेहमी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागं असतो, तेच आपण परंपरा कायम ठेवावी आणि खैरेसाहेबाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं, ही मी पुन्हा एकदा हात जोडून आपल्याला विनंती करतो. सर, म्हणजे आपलं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी राजस्थानी समाजाच्या कार्यकर्त्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करते, पुढे जाऊ देत नाही. बिलकुल नाही जाऊ देत. तसं असतं तर आमचे 10-20 नगरसेवक केले असते. आता मी 10 नगरसेवकाचे नाव तुम्हाला मी स्वतः सांगितले. आमच्या शिवसेनेने बनवलेले महापौर आहे त्याच्यात 5-6. तर हे तर येऊन जाऊन आपलंच बघतात ना. हे आमच्या समाजाला कुठं यांनी प्रतिनिधित्व केलं, प्रतिनिधित्व दिलं कुठं? कधी नाही दिलं. हे कधी आपल्याला आमच्या समाजाला पुढं जाऊ देणार नाही. ठीक आहे ना बाई, भाजपचा विषय तो लोकसभेत आपल्या विधानसभेत होईल, जे होईल ते. आता तर भाजपचा कॅन्डिडेट नाही आहे ना, आता तर शिवसेनेचाच आहे. इम्तियाज जलील आहे, तो आहे, आणि हे गद्दार आहे. हे गद्दारशी यांचा काही संबंध नाही. आपण पारंपरिक शिवसेनेला मतदान करत आलेलो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेला, बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला. तर तेच आपण करावं ह्यावेळेससुद्धा. सर, म्हणजे शिवसेना ही सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत असते. 100% आमच्याकडं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मी माळी समाजाचं आहे. मी आता तुम्हाला सांगायलो म्हणून तुम्हाला ह्या आपल्या माध्यमातून लोकांना माहीत होईल. मी आहे राजस्थानी, पण मी सैनिक क्षत्रिय माळी समाजाचा आहे. माझं गाव आहे जोधपूर. आणि मी आतापर्यंत 30 वर्षापासून नगरसेवक आहे. 5दा मी उपाध्यक्ष राहिलेलो छावणीचा महापौर. तर आम्हाला आजपर्यंत सगळं शिवसेनेने भरभरून दिलेलं आहे राजस्थानी समाजाला. सर, एनसीएसच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी जिल्ह्याच्या नागरिकांना तर करणारच आहे, पण सर्व राजस्थानी समाजाच्या लोकांना सांगणार आहे की कृपया आपण त्याच्या भूलतापाला बळी न पडता आपलं अमूल्य मत तुम्ही इथं तिथं न देता खैरेसाहेबाच्या मशाल चिन्हावर द्या. हीच एक त्यांना विनंती करतो. हे होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरजी काचवा. यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदेश लाटे. आपण बघत आहात एनसीएस न्यूज.